लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार। ग्राम रोजगार सेवकांना परस्पर पैसे अफरातफर करून स्वतःच्या खात्यावर केले जमा। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग, वृक्ष लागवड, सिंचन विहीर, गाई गोठे, मातोश्री, पांदन मुक्त रस्ते अशा विविध विकास कामांसाठी शासनाने ग्रामपंचायत अंतर्गत वरील कामांचं वर्क ऑर्डर काढून ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांच्या अंतर्गत ही कामं पाहिली जातात। परंतु मागील काही दिवसांपासून तालुक्यात गाव पातळीवर असणारे ग्राम रोजगार सेवक हे या लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत असल्याचं निदर्शनास आलंय। यामध्ये पूर्णा तालुक्यातील गौर येथील मारुतराव रामराव पारवे यांनी लाभार्थ्यांचं हजेरी पटावर थेट स्वतःचा बँक खाते क्रमांक टाकून स्वतःच्या खात्यावर पैसे वळवण्याचा गंभीर प्रकार पुराव्यानिशी उघडकीस आलाय। असाच प्रकार पूर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घडत असल्याचं निदर्शनास येतं। गौर काही जागरूक नागरिकांनी तक्रार केली असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न रोजगार ग्रामसेवक संघटनेकडून केला जातो। याबाबत पूर्ण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे या प्रकरणाकडे गांभीर्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामसेवक व रोजगार सेवक यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे। अशा अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पूर्णा तालुका यांनी माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे। या निवेदनावर अखिल भारतीय ग्रामपंचायतचे पूर्णा तालुकाध्यक्ष जनार्दन आवरगंड, पूर्णा शहराध्यक्ष सय्यद सलीम सुहागणकर, तालुका सचिव नारायण सोनटके, तालुका संघटक शिवाजी शिरोळे, शहर संघटक सुशील गायकवाड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आपण एक तक्रार केली होती, त्यावर आपलं काय शंका निरसन झालं काय सांगितलं बीडीओ साहेबांनी तुम्हाला? आम्ही 9/5/2024ला जिल्हा परिषदेकडे आणि कलेक्टर ऑफिसला रोजगार हमी योजनेमध्ये ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार होत आहे अशी तक्रार दिलेली आहे। त्या अनुषंगानं आज दिनांक आम्हाला सुनावणीकरता बीडीओ साहेबांना बोलवून घेतलं। आम्ही उदाहरणाखातर त्यांच्यासमोर एक प्रकरण पुराव्यासहित ठेवलं। असे गौरमध्ये 100-200 प्रकरणं आहेत। याची बीडीओ साहेबांना सखोल आणि चौकशी करून रोजगार सेवकावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही आज रोजी बीडीओ साहेबांकडे मागणी केली। तुमचा काय प्रकार नेमकं काय झालं नेमकं प्रत्यक्षात सांगा, काय झालं नेमकं, कसं काय म्हणजे काय ऑफलाईन काही लोकांकडून 2-2, 3-3 हजार रुपये मस्टरला घेतात आणि मस्टरमधल्या 1-2 मजुराच्या खात्यावर स्वतःचा अकाउंट नंबर टाकून आर्थिक गैरव्यवहार केलेले याचे आमच्याकडे पुरावे आहेत। ते पुरावे आज रोजी आम्ही बीडीओ साहेबाला देऊ योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली। बरं, एक सांगा ते काय तसं तर आजच आम्हाला बीडीओ साहेबांना फायनल निकाल द्यायला पाहिजे होता, पण पुन्हा आता आम्हाला जबाब मागितला गेला। आम्ही याच्या अगोदर सगळे पुरावे दिलेले असताना आज आम्ही सुनावणी घेऊन पुन्हा तीच तक्रार आम्हाला फॉलो करायचा टाईम आणला त्यांनी। बरं, एक सांगा, इथं जर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही वरचं कुठपर्यंत हो जायचं कुठपर्यंत? ज्या जागेवर आम्हाला न्याय भेटल तिथपर्यंत आम्ही जाणार। दिनांक 9 मे 2024 रोजी आम्हाला ग्रामपंचायत गौर येथील रोजगार सेवक श्री मारुती पारवे यांच्या विरोधात आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याची अशी तक्रार आली। त्या अनुषंगानं आम्ही 27/6/2024 रोजीच्या पत्रान्वये त्यांना पत्र देऊन सुनावणी ठेवली होती आणि आज दिनांक 1 जुलै रोजी सदर सुनावणी ठेवण्यात येऊन सदर तक्रारदार संबंधित रोजगार सेवक यांना कक्षामध्ये बोलून पंचायत समिती येथे बोलून त्यांच्याकडून तसं काय पुरावे असतील पुरावे सादर करण्यासंदर्भात सुनावणी आज प्रथम सुनावणी घेतलेली आहे। त्या अनुषंगानं अनुषंगिक डॉक्युमेंट सादर करण्यासाठी त्यांना सूचित करण्यात आले आहे। जे काही तक्रारदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार करणं आहे अशा दोघांना आपापल्या अनुषंगाने संबंधित डॉक्युमेंट सादर करण्यास सूचना करून त्या अनुषंगाने पुढील आपण कारवाई करणार आहोत। नाही, आतापर्यंत हा पहिलं प्रकरण आमच्या ऑफिसच्या निदर्शनास आलेलं आहे। जर असे कोणते प्रकरणं यापुढे होत असतील, हे सुद्धा प्रकरण जे आहे चौकशी आणि ते काय झाले काय नाही ते आपल्याला निदर्शनास येईलच। त्याचा अंतिम अहवाल आणखी होणं बाकी आहे, पण जे काही प्रथम आज सुनावणी आपण ठेवलेली होती यामध्ये आणि तालुक्यात जर असे कुठं काही घडत असेल त्यांनी लोकांनी समोर येऊन आपलं तशी तक्रार या कार्यालयास करावी, आपण निश्चित त्यावर कारवाई करू।
ऑपरेटर वगैरे जे काही कर्मचारी सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांच्यावर निश्चित या कार्याकडून असं काही होत असेल निश्चित कारवाई करण्यात येईल. पण जे कोणती लाभार्थी वगैरे लाभार्थ्यांचा कुणाचा असेल अडचणी असेल, त्यांनी मला पर्सनली भेटावं. आपण नक्कीच त्याच्यावर मार्ग काढू. तसेच मी माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या प्रकरणात आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांना विचार हे 1,500 रुपये तुम्ही कशाचे घेतात, आम्हाला डायरेक्ट म्हणतात की व्हिडिओ साहेबांना त्यातले पैसे द्यावे लागतात. सर, हे प्रकरण चुकीचे आहेत. कुठल्याही खोट्या बातमीवर मला भाष्य करायचं नाही, कारण असं कोणतंही असले काही प्रकरण या पंचायत समिती कार्यालयात होत नाही. आणि तसं समजा एखादं जर झालं तर मग त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करता? आपण नक्की तसं काही निदर्शन असं नक्की कारवाई आणि आता करू. माझ्या प्रशासकीय अधिकारी वगैरे भरपूर आहेत. अधिकाऱ्यांच्या नावानं जर कोणी असं खाली करत असेल तर नक्कीच आपण त्याच्यावर कारवाई करू. आणि आता नाही, ते चौकशी अंती होईल. आज आपण प्रथम सुनावणी घेतलेली आहे, त्यामुळे चौकशी अंती आपण कारवाई करू. नमस्कार, मी मुंजाजी नागोराव जोगदंड, राहणार गौर येथील रहिवासी असून मी मागे 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणाला बसलो होतो. तेव्हा उपोषण मिटवण्यासाठी स्वतः गटविकास अधिकारी संध्याकाळी ठीक 7-8 वाजता गौर ग्रामपंचायतपाशी आले आणि त्यांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसाच्या आत सर्व काही मागण्या पूर्ण होतील. माझ्या मागण्या होत्या एकदम साध्या. अंगणवाडीला पाणी मिळणे, स्वच्छता असणे, शाळेला पाणी मिळणे, स्वच्छता असते आणि जे आरोग्य उपकेंद्र आहे ते स्वच्छ ठेवून आणि तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. फक्त एवढ्या साध्या गोष्टी होत्या. त्या म्हणणे की मला 15 दिवसात आम्ही त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू. मग नंतर आता एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याने जेव्हा आम्हाला एखादं लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही एक सामान्य माणूस एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवतो आणि उपोषण आम्ही मागं घेतलं. पण त्याच्यानंतर मी वारंवार सरांना येऊन भेटलो. सर म्हणजे आम्ही कारवाई करतोय. आज जवळपास 10 महिने होत आले, पण तरीही सरांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण याचबरोबर आमच्या गावामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण हे खूप दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामध्ये कोणतं रोजगार हमी सेवक, माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं सरकार आल्याच्या नंतर रोजगार हमी मंत्री माननीय संदीपानजी भुमरे साहेबांनी 3 लाखाच्या ऐवजी 4 लाख विहिरीसाठी अनुदान दिलं. अहिल्याबाई सिंचन विहिरीसाठी 3 लाखाच्या ऐवजी 4 लाख केलं. पण त्याच्याच बरोबर ह्या अधिकाऱ्यांचा 1000चा रेट 2000 वरती गेला. हे काय म्हणतात माहिती आहे का, की आम्हाला BDO साहेबांना पैसे द्यावे लागतात, आम्हाला सिस्टीम चालवायला पैसे द्यावे लागतात. पण जेव्हा आम्ही BDO साहेबांना म्हटलं की सर तुमच्या नावानं पैसे मागल्या जातात, आम्ही काय करायचं, मग तेव्हा BDO साहेब म्हणते जर कोणी माझ्या नावानं पैसे मागत असेल तर मी काय करू. म्हणजे हे BDOचे वक्तव्य आहेत. म्हणजे समजा एखाद्याच्या नावानं विशेष म्हणजे त्यांचाच अधिकारी काहीतरी मागत असेल आणि वरिष्ठ अधिकारी काय म्हणते मला काय करायचे, मग तुम्ही काय करताय. आज आमच्या इथे एक कंप्लेंट केलेली आहे की पैशामध्ये गैरव्यवहार झाला आहे आणि आता त्याची चौकशी आतमध्ये सुरू आहे की मस्टरचे पैसे जे असतात त्याच्या संदर्भातली चौकशी माझा सुरू आहे. त्या चौकशीला आम्ही उपस्थित असताना ते म्हणले की चौकशीला फक्त अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे तेच थांबू शकतात, बाकी कोणी नाही. का ते सार्वजनिक नाही का त्यांना चौकशी फक्त का दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत का ते का एक म्हणतात ना, आतापर्यंत गावातला एक माणूस तेच म्हणत आलाय की माणूस सिस्टीम सोबत खेटू शकत नाही, कारण की एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला वाचवण्याचाच प्रयत्न करतो. आज माझ्यामध्ये तेच चालू आहे. आता एवढंच, मी इथे एवढं थांबणार नाही. आता आम्ही ACB कडे पण जाणार आहेत, अँटी करप्शन ब्युरोकडे सुद्धा आमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रूफ आहेत. ते प्रूफ घेऊन आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे जाणार आहेत आणि त्यामध्ये त्यांना सांगणार आहेत की जेवढी होईल तेवढी सखोल चौकशी करा. आणि 1-2 नाही तर आम्ही अख्ख्या गावातल्या लोकांच्या सह्या घेऊन जाणार आहेत तिथं की कोणा लोकांना किती पैसे दिलेत. आमच्याकडे फोनपेचे ट्रान्झॅक्शन आहेत, सगळं आहेत. पण तरीही हे अधिकारी म्हणतात. आता आम्ही मधात म्हटलं की सर तुमचे अधिकारी टाईमवर येत नाहीत, बोलतच नाही. जसं काय तिथं त्याच्या समोर एखादा जनावर आलाय, काय घेऊन जाणार म्हणतात ना, जनावर आल्याच्या नंतर मुंडी कशी हलवतो तसा तो ते अधिकारी हलवतात. किती अधिकारी लेट येतात, त्यांची काही घेणं नाही. फक्त त्यांना त्यांचा टाईमवरती जो येणारा इन्कम आहे तो भेटला की त्यांना काही घेणं देणं नाही, असं त्याच्यातून दिसून येतं. त्या मीडियांसमोर एवढीच आव्हान करायचं आहे की आम्हाला तुम्ही तरी न्याय मिळवून द्या योग्य. आणि BDO साहेबांनी जर याच्यावरती योग्य कारवाई नाही केली तर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाणार. आणि ACB कडे तर आम्ही 100% पैशाचा गैरव्यवहार झालाय याच्या संदर्भात आम्ही लेखी तक्रार देऊन त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढंच बोलून मी सांगतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.